यावर्षीचा कुणबी महोत्सव वारकरी संप्रदायाला समर्पित। 4 दिवसात विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल। यावर्षीही कुणबी समाजसेवा संस्थेतर्फे शहापूर कुणबी महोत्सव दिनांक 9, 10, 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी जोंधळे मैदान आसनगाव येथे संपन्न होत आहे। या 4 दिवसीय सोहळ्यात वारकरी संप्रदाय आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रम असून मोघल मर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटाचे प्रमोशन, ऑल दी बेस्ट हे नाटक आणि संवाद कुणबी बोलीचा या सदराखाली ओबीसी नेत्यांचं मार्गदर्शन असणार आहे। या संदर्भात काल झालेल्या पत्रकार परिषदेत कुणबी समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष किरण सोकांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी सचिव संतोष चंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावर्षी आपण 2019 पासून माझी संकल्पना होती, इच्छा होती की आपला एक कार्यक्रम आपल्या वारकरी बांधवांना, सांप्रदायिक प्रांताला, परमार्थाला आपल्या अर्पण करावा किंवा त्यांना समर्पित करावा। आणि त्यानुसार मी यावेळी आपल्या पंढरपूर मंदिराचं आणि विठोबा रायाला आणि आपल्या वारकऱ्यांना हा सर्व यावर्षीची थीम समर्पित केली आहे। त्यांना विनंती करतो आणि इतर माध्यमातूनही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे, त्यांना निमंत्रित केले त्यासाठी। आणि ते आपल्या पहिल्या शोभायात्रेमध्ये त्यांना आपण इकडे घेऊन येणार, सर्वांना आपल्या समाज बांधव माता भगिनींसह। इथे आपण हरिपाठाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर भावगीत, भक्तिगीत असा संगीत आपलं जे असेल, आपलं मराठी संगीत आणि त्यांच्याशी साजेसा असं त्यांना असं आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे। दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आपण महिलांना नेहमीप्रमाणे आपण समर्पित करतो। आपण माता भगिनींना तो कार्यक्रम, त्यांच्यासाठी तो दिवस असतो। त्या दिवशी देखील आपण महिलांचा मान सन्मानासह अनेक विविध कार्यक्रम ठेवलेत, त्याची माहिती सरांनी आपल्याला दिली। आणि आपण श्री राहुलजी जाधव यांचं दिग्दर्शित चित्रपट मोगल मर्दिनी ताराराणी याचं आपण प्रमोशन इकडे आणतो 3ऱ्या दिवशी। आणि आपण त्याच माध्यमातून आपले ओबीसीचे अनेक नेते आणि अनेक आपले ओबीसीचे कार्यकर्ते, आपण सर्व किंवा ओबीसीशी संबंधित सर्व संघटना या प्रयत्न करत आहेत आरक्षण टिकावं, आरक्षण जो आहे आपला त्याच्यामध्ये ओबीसीवर अन्याय होऊ नये यासाठी देखील प्रयत्न करत आहेत। त्यांना देखील आपण लाखोच्या संख्येने असलेल्या समाज बांधवांना त्याची व्यवस्थित माहिती जावी, कायदेशीररित्या माहिती जावी, हा देखील प्रयत्न माझा आहे। आणि म्हणूनच आपण काही आपले ओबीसी प्रमुख संघटनांचे आपल्या तालुक्यातील त्यांच्याशी संपर्क साधून तो देखील एक आपण कार्यक्रम त्यामध्ये आपण चर्चेचा ठेवत आहोत। आणि अशाच रीतीने 4था दिवस देखील आपला नेहमीप्रमाणे तरुण युवा आपल्या नवीन पिढीचा हा जल्लोषातमध्ये आपण समाज प्रबोधन करण्याचा हा प्रयत्न करत आहोत। अशा स्वरूपाचा एकूणच हा कार्यक्रम आहे। आणि आपले स्टॉल आपले आहेत, त्याच्यात देखील आपण आपल्या बचत गटांना, आपल्या इतर लोकांना त्यातून रोजगार निर्मितीचा देखील आपण प्रयत्न केलेला आहे। असा आपला दरवेळी प्रयत्न असतो। आणि विशेष म्हणजे आपण समाज बांधवांना कोणताही आर्थिक भार न देण्याचा प्रयत्न करत हा कार्यक्रम, आता हा 3रा पर्व आहे बोलल्याप्रमाणे, त्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम करत आहोत। कार्यक्रम हा सर्व आपल्यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय। गेल्या अनेक वर्ष आपण बघताय विनाकारणची अस्थिरता आपल्या जीवनात आलेली आहे। आपल्या कुठल्याही गोष्टीशी संबंध आहे अथवा नाही तरीसुद्धा आपण त्रास भोगतोय, कुठेतरी मानसिक ताण भोगतोय। त्यातून पण आपल्याला कुठेतरी एक विरंगुळा मिळावा, करमणूक मिळावी आणि त्याचबरोबर त्या करमणुकीतून समाज प्रबोधन व्हावं आणि आपल्या एकीची ताकद दिसावी, यासाठी देखील सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम करतोय। आणि मला विश्वास आहे की या कुणब्याने ज्या वेळी मी बोललो आहे की कुणबी समाजाचा व्यक्ती म्हणून मी दिलेला शब्द, मी बोललेले, आम्ही केलेलं आव्हान आणि आम्ही केलेलं काम, प्रामाणिक केलेले आमचे प्रयत्न प्रामाणिकतेचे, याला नक्कीच सर्व समाज बांधव साथ देतात। यावेळी त्याच्या 5 पटीने 50 पटीने आम्हाला साथ मिळेल अशी अपेक्षा आहे। आणि सर्व समाज बांधवांचे या आधीच्या आम्हाला दिलेली साथ त्यांनी, त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे आणि यापुढेही कायम राहील। या सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि जरूर आनंद पण लुटावा। आणि पुढील आपल्या भविष्यात आपल्या शहापूर तालुक्यासाठी असणाऱ्या अडचणी असतील त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं। सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता
अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. धन्यवाद.